नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. पवना नदीत कोट्यावधींचा खर्च करूनही प्रदूषण वाढले. पवना नदी संवर्धनावर कोट्यावधींचा खर्च करूनही प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. केजूदेवी मंदिर ते श्री मोरया गोसावी मंदिर परिसरात नदीत रासायनिक सांडपाणी थेट सोडले जात असल्याचा आरोप असून अनेक महिन्यांपासून पांढरा फेस आणि आता मोठ्या प्रमाणावर मासे मृतावस्थेत आढळले आहेत. कासारवाडीत अत्याधुनिक महापालिका शाळेचे उद्घाटन. कासारवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे उद्घाटन महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते झाले. 5 मजली या अत्याधुनिक शाळेत 24 वर्गखोल्या, संगणक कक्ष, 5 प्रयोगशाळा आणि 4 सभागृह असून सुमारे 960 विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचं महापौरांनी यावेळी सांगितलं. अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाच्या नियोजन बैठकीत विविध सूचनांवर चर्चा. पिंपरी चिंचवड महापालिकेत महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व 2026 च्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत स्मारक परिसराचे सुशोभीकरण, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ आणि पालखी सोहळ्याच्या नियोजनासह विविध सूचना मागण्यांवर चर्चा झाली. महापौरांनी सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून प्रबोधन पर्व अधिक भव्य आणि लोकसहभागातून साजरे करण्याचे आश्वासन दिले. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावर धरणग्रस्तांशी चर्चा. मुख्यमंत्र्यांसमोर सर्व मागण्या मांडणार. पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत धरणग्रस्त प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. धरणग्रस्तांच्या हरकती, सूचना व मागण्यांची नोंद घेत त्या मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठामपणे मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विकास आणि धरणग्रस्तांच्या न्याय हक्कांमध्ये समतोल साधत सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे महापौरांनी स्पष्ट केले. पालखी सोहळ्यासाठी महापालिकेची जय्यत तयारी. आयुक्तांनी सुविधांचा घेतला आढावा. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी पालखी मार्ग आणि विसावा स्थळांची पाहणी केली. भाविकांसाठी स्वच्छता, पाणी, आरोग्य, प्रकाश व्यवस्था, रस्ते दुरुस्ती आणि अडथळे दूर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या असून पालखी सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. पोस्टाची पार्सल पिकअप सेवा आपल्या दारी सुरू. इंडिया पोस्टच्या पिंपरी चिंचवड टपाल क्षेत्रामार्फत किरकोळ ग्राहकांसाठी पार्सल पिकअप सेवा आपल्या दारी या नव्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे नागरिकांना पार्सल पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. ग्राहक घरून किंवा कार्यालयातूनच फोन किंवा व्हॉट्सअपद्वारे ही सेवा मिळवू शकतील. किरकोळ व्यापारी, लघु उद्योग आणि महिला उद्योजकांचा वेळ व प्रवास खर्च वाचवणारी ही सेवा असून अधिक माहितीसाठी टपाल विभागाने 84 21 37 23 17 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. घराच्या वाटणीवरून चुलत्याने केला पुतण्याचा खून. काळेवाडीतील जीवन चौकात घराची वाटणी आणि कौटुंबिक वादातून चुलत्याने आपल्या 32 वर्षीय पुतण्याचा डोक्यात लोखंडी गज मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. गणेश राजेंद्र पाखरे असे मृत पुतण्याचे नाव असून त्याला नोकरी लागल्याचा राग आणि घरच्या वादातून चुलते संजय उमाजी पाखरे वय 62 यांनी हे कृत्य केले. या प्रकरणी रोशन उर्फ मयूर पाखरे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी चुलत्याला अटक केली आहे. कंपनीत काम करताना हेल्परचा मृत्यू. तांत्रिक ज्ञान नसतानाही एका तरुण हेल्परला प्रेस शॉप मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करण्यास भाग पाडल्याने भीषण अपघात झाला. मशीनचा लोखंडी भाग उडून गाळ्याला लागल्याने हेल्परचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बुंदेला रामधुज निषाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपरी पोलिसांनी कंपनी मालक संदेश प्रभुराव पांडे, सुपरवायझर बालाजी आलुरे आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर दीपक राळे यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत. ऊस तोडणी कामगार महिलेचे घरातून अपहरण. घेतलेल्या पैशांची कामाद्वारे पूर्ण परतफेड केली असतानाही आणखी पैसे बाकी असल्याचा बहाणा करून एका ऊस तोडणी कामगार महिलेचे तिच्या घरातून जबरदस्तीने कारमध्ये घालून अपहरण केल्याची घटना दिघीतील चौधरी पार्क येथे घडली. या प्रकरणी उषा नागोराव आबाळे वय 55 यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मालिता रोहिदास राठोड, रोहिदास प्रेम राठोड दोन्ही राहणार घोटा वाशिम आणि अनिल चव्हाण राहणार केस सोलापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. नव्याने बनवलेल्या अर्बन स्ट्रीटवरील 125 महागडे दिवे गायब. पिंपरी चिंचवड महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून विकसित केलेल्या अर्बन स्ट्रीटच्या पदपथावरील तब्बल 125 विद्युत दिव्यांची चोरी झाली आहे. दापोडी ते निगडी महामार्गावरील सेवा रस्त्यावर ही घटना घडली असून महापालिकेचे अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरांचा शोध घेणे कठीण झाले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.